विशेषतः कुणबी नोंदीच्या संदर्भात लढा चालू केला होता। संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगेची भूमिका, ती मराठा समाजाची भूमिका या भावनेनं हे आंदोलन लाखो लोक यामध्ये सहभागी झालेले होते। आज राज्य शासनानं एक अध्यादेश काढून मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांसह सर्वांना नोंदी देण्याचं मान्य केलेलं आहे। यामध्ये आपली अपेक्षा एवढी आहे की यामध्ये कुठल्या कायद्याची अडचणी येऊ नये आणि सरसकटचा जो जोग्या सोयऱ्याचा आहे यामध्ये कुठं कायदेशीर अडचणी येऊ नये। त्याचबरोबर ते आज मुख्यमंत्र्यांना जो आम्ही सांगितलेलं आहे, जो काही अध्यादेश काढलाय त्यामध्ये राज्य शासनानं कुठलाही खोट आणता कामा नये। त्यामुळं आज पूर्ण आम्हाला यश मिळालं असं नाही, कारण ज्यांच्या नोंदी या मराठा आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। त्यांच्यासाठी राज्य सरकारनं कुणबीच्या ज्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या देण्याचं मान्य केलेलं आहे। ही एक आजची जमेची बाजू आहे। त्यामुळं ही ओबीसी प्रमाणे फी द्यायची मागणी आहे, ही पण योग्यरित्या मान्य करावी। आता राहिला प्रश्न सरसकट मराठ्यांच्या आरक्षणाचा, तो प्रश्न मात्र प्रलंबित आहे। ओबीसीमध्ये आता कुणबी गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी राज्य शासनानं तातडीनं यामध्ये मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यावं आणि या अध्यादेशाचा मराठा समाज अभ्यास करत आहे। ज्या काही त्रुटी असतील त्या संदर्भात राज्य शासनानं लवकर निर्णय घ्यावा। म्हणून आम्ही फारसा जल्लोष न करता हे जे काही त्रुटी आहेत कुठे राहता कामा नयेत यासाठी राज्य शासनाला सांगतो की परत आम्हाला मुंबईला यायला लावू नका।